अपडेट्स घेऊयात. आमचे पुण्याहून प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत जोडले गेले. चंद्रकांत, आतापर्यंत आपण राज्यभर लसींचा तुटवडा, लस नाही इतके बोर्ड पाहिलेले आहेत, मात्र आता पुण्यामध्ये सिरिंज नाही हे प्रथमच पाहायला मिळालंय. हो, निश्चितच पहिल्यांदा हे घडतंय. खरं तर साधी ₹1.5 ती सिरिंज आहे. 0.5 ml एडी ऑटो डिस्पोजेबल सिरिंज म्हणते त्याला. साधारण 3 कंपन्या ती सिरिंज बनवते, पण सध्या बाजारातच ती सिरिंज नाहीये असं पालिकेकडनं सांगितलं जातंय. खरं तर पालिकेने आतापर्यंत ही सिरिंज कधी खरेदीच केली नाही, म्हणून हा प्रॉब्लेम निर्माण झालेला, हा तुटवडा निर्माण झाला असं जाणकारांचं सांगणं आहे. कारण ही सिरिंज राज्य सरकारच पालिकेला देतं डोसेस सोबत, पण राज्यातच सध्या सिरिंजचा तुटवडा आहे, म्हणून राज्य सरकारने गेली 2-3 दिवस त्यांना सिरिंज दिले नाही. पण तो मीन व्हाईल बजाजवाल्यांनी पालिकेला 1,10,00,000 डोस दिले होते, 1,10,000. त्यातल्या सिरिंज गेले 3 दिवस पालिकेने पुरून वापरले. पण आज अशी परिस्थिती निर्माण झाली की लस 72,000 डोस शिल्लक आहे, पण सिरिंजच नाहीत टोचायला. म्हणून सगळे पालिकेचे लसीकरण केंद्र 187 बंद ठेवावे लागलेत. ही नामुष्की आली पालिकेवर, कारण अर्थातच नियोजनाचा अभाव. जर यापूर्वी हे लसीकरणासाठी लागणारे सिरिंज पालिकेने बफर स्टॉकमध्ये खरेदी करून ठेवल्या असत्या तर ही वेळ नसती आली. पालिकेने आता उशिरा शहाणपण होऊन टेंडर काढले बाजारात, पण सध्या बाजारातच तुटवडा आहे सिरिंजचा, म्हणून लसीकरण केंद्र अक्षरशः बंद करावी लागली. बरं चंद्रकांत, आपल्यासोबत आता पुण्याचे माजी महापौर आणि शहराध्यक्ष प्रशांत जगताप आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशांतजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. एकीकडे पुण्यामध्ये किंवा इतर ठिकाणी सुद्धा आधी लस नाही म्हणून बोंबाबोंब होती, मात्र आता लस आहे, मात्र ती देण्यासाठी सिरिंज नाही, म्हणजे लसीच्या पुरवठ्याकडे लक्ष देता देता सिरिंजच्या पूर्ततेकडे दुर्लक्ष झालंय साफ. मुळातच या ठिकाणी सत्तेवर असणारं नाही का भाजप हे प्रशासन चालवायला आणि शहर चालवायला लायक नाही हे याच्यातून सिद्ध होतंय. ज्या महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 8,500 कोटीचा आहे, रोज या ठिकाणी ड्रेनेज सफाई किंबहुना जी कामं एकूणच अर्थसंकल्पात त्या ठिकाणी चुकीची धरली जातात, अशा कामांसाठी रोज 10 कोटी 20 कोटीची घोषणा करायची. ज्या पुणे शहरातून राज्याला वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स या ठिकाणी उपलब्ध होतात, म्हणजे मॅक्सिमम डिस्ट्रीब्युटर किंवा मॅन्युफॅक्चर हे पुणे शहर किंवा पुणे जिल्ह्यामध्ये येतात, त्या शहरामधल्या महानगरपालिकेला सिरिंज नसल्यामुळं या ठिकाणी लसीकरण थांबवावं लागतंय. एक पुणेकर म्हणून निश्चित मान खाली घालण्यासारखं आहे, शर्मेनी या ठिकाणी मान खाली घालण्यासारखं आहे. मी या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो, पण एक नक्की आहे की प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना कशामध्ये इंटरेस्ट आहे. जर एखादा प्रकल्प, ज्या प्रकल्पातून शहराचा विकास होणार का नाही ते माहिती नाही, पण एखाद्या प्रकल्पातून आर्थिक हितसंबंध जोपासले जात असेल तर ते प्रकल्प राबवण्यासाठी हे एका पायावर तयार असतात. पण एकूणच ज्याच्यातून नागरिकांचे जीव वाचवणार आहेत अशा गोष्टींसाठी फक्त 1,00,000-1.5 लाख रुपयाच्या रोजच्या सिरिंज विकत घेण्यासाठी सुद्धा जर हे राज्य सरकारवर अवलंबून राहत असेल किंवा राज्य सरकारकडे तुटवडा असताना सुद्धा जर निष्काळजीपणा दाखवत असतील तर निश्चित पुणेकर यांना धडा शिकवतील या बाबतीत माझ्या मनात शंका नाही. पण आता तरी हा निष्काळजीपणा सत्ताधारी भाजपने आणि प्रशासनाने सोडावा अशी मी आपल्या माध्यमातून नक्की त्यांना विनंती करेन. बरोबर प्रशांतजी, आणि आपल्याकडे सिरिंजचा तुटवडा भासणार हे खरं तर आधीच लक्षात येणं अपेक्षित आहे, त्यानुसार पुढची तरतूद करणं सुद्धा अपेक्षित आहे. त्यामुळे तसं काही होताना दिसत नाही. लसींसारख्या लसी उपलब्ध आहेत, मात्र सिरिंज नाही, ही खरंच हास्यास्पद गोष्ट म्हणावी लागेल. अगदी आम्ही या संदर्भात एक माननीय महापौरांना अगोदरच पत्र देऊन ठेवतो. ज्यावेळेस गेल्या 6 महिन्यापूर्वी अशाच प्रकारचा तुटवडा जाणवत होता, त्यावेळेस त्यास पुणे महानगरपालिकेने अशा प्रकारच्या सिरिंज विकत घ्याव्यात किंवा त्या प्रकारचं प्रयोजन करावं अशा प्रकारची विनंती आम्ही केली होती. पण त्यावेळेस सुद्धा माननीय महापौर किंवा सत्ताधाऱ्यांनी या संदर्भामध्ये राज्य सरकारनेच द्यावं अशा प्रकारचा एक हट्ट धरला होता. पण मला असं वाटतं तो हट्ट धरणं चुकीचं आहे. बरोबर, याच्यापेक्षा पुणेकरांच्या दृष्टीने काही गोष्टी ह्या गोष्टी निश्चितच ह्या खराब होणाऱ्या नसतात, किंबहुना याच्यामुळे याचा स्टोरेज जरी केला तरी ते नुकसानदायक नसतं. अशा गोष्टी पुणे महानगरपालिकेच्या माननीय महापालिका आयुक्तांनी, माननीय महापौर चेअरमननी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. इथून पुढे तरी त्यांनी काळजी घ्यावी आणि पुणेकरांच्या जीवाला प्रायोरिटी द्यावी, एवढीच माझी विनंती राहील. प्रशांत जगतापजी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आपल्यासोबत होते. आणि आता थेट आपण आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडे जाऊयात, कारण त्यांच्यासोबत सध्या पुण्याचे महापौर आहेत. श्वेता, आताच आपण ऐकलं पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप म्हणजे राष्ट्रवादीचे इथले शहराध्यक्ष यांनी काय आरोप केलेत. मी महापौरांना सांगतो. प्रशांत जगताप म्हणले की ही
पालिकेला एक पुणेकर म्हणून मला आज मान खाली गेली माझी, कारण पालिकेने नियोजन केलं नाही हे सिरिंज खरेदीचं, टेंडर काढलं, आता त्याला बाजारात तुटवडा आहे, मग हे बफर स्टॉक का नाही केलं, म्हणजे मान खाली गेली असा त्यांचा आरोप आहे. मला असं वाटतं त्यांची मान खाली यासाठी जायला पाहिजे होती की पहिल्या दिवसापासनं 1 वर्ष आता जवळपास वॅक्सिनेशनच्या सगळ्या ड्राईव्हला होतोय. 1 वर्षामध्ये कधीही स्थानिक स्वराज्य संस्थेने स्वतःच्या सिरिंज खरेदी केलेल्या नाहीत. राज्य सरकार हे सिरिंज वॅक्सिन सोबत सिरिंज देत असतं. हे कधीही आजपर्यंत पुणे महापालिकेने एकही सिरिंज घेतलेली नाही. ही केंद्राकडनं राज्याला येते, राज्याकडनं शहरांना येते. त्यामुळे जगतापांची मान खरं तर यासाठी खाली जायला पाहिजे की राज्य सरकारची नामुष्की आहे की पुणे शहराला अनियमित आणि जो काही पुरवठा असतो तो राज्य सरकार केला जातो, राज्य सरकारच्या माध्यमातून. मग लस असेल, सिरिंज असेल, मला याच्यामध्ये एकच सांगायचंय की महानगरपालिका म्हणून कुठल्या याच्यामध्ये आम्ही कमी पडलेलो नाही. आतापर्यंत पुण्यात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लसीकरण आणि सगळ्यात जास्त परफॉर्मन्स चांगला कुणाचा असेल तो पुणे महानगरपालिकेचा आहे. त्यामुळे जगतापांना खरं तर त्यांच्या राज्य सरकारचं अपयश हे झाकायचं आहे. आणि राजकीय मला याच्यामध्ये बोलायचं नाही, कारण मी गेल्या वर्षभरात कधीच राजकीय बोललो नाही. पण याच्यामध्ये कालही मी माझ्या महानगरपालिकेच्या आमच्या आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलंय, राज्य सरकार आपल्याला जर सिरिंज देत नसेल, त्यांच्याकडनं पुरवठा होत नसेल तर महानगरपालिकेने थेट आम्ही खरेदी करावी. आज दुपारपर्यंत जर राज्य सरकारकडनं सिरिंज आली नाही तर महानगरपालिकेने आम्ही खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मॅन्युफॅक्चरर जे आहे त्यांच्याशी संपर्क आम्ही केलाय. त्यामुळे लसीकरणाच्या विषयामध्ये जगतापांनी आम्हाला काही सांगू नये, कारण याच्यामध्ये पूर्णपणे आमची जबाबदारी आम्हाला कळते. जवळपास पुणे शहरामध्ये 42 लाख डोसेस दिले गेलेत. मला असं वाटतं की ही मान आमची ताट आहे आणि त्यामुळे जगतापांना राजकारण करायचंय म्हणून त्यांची मान खाली गेली. आणि तसे पुणेकर जगतापांना आता गांभीर्याने घेत नाही, त्यामुळे आम्ही गांभीर्याने घ्यायचं सोडून दिलंय. पण लसीकरण कधी सुरळीत होईल आता साधारण? आज जर राज्य सरकारच्या माध्यमातून सिरिंज आल्या नाहीत, आमचा प्रश्न एवढाच आहे की तुमच्याकडनं जर सिरिंज उपलब्ध होणार नाही तर आम्हाला आगाऊ सांगा ना, 2 दिवस आधी सांगा, 1 दिवस अगोदर सांगा ना, आम्ही आमच्या घेण्यास समर्थ आहोत. त्यामुळे 500-550 कोटी रुपये खर्च करणारी महानगरपालिका कोरोनावरती, खरं तर सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असते. तिथं मात्र एक फुटी कवडी दिली नाही आणि यांची मान आज खाली जाते. आणि तिथं महापालिका सक्षमपणे उभी राहिली. 550 कोटी रुपये जवळपास महापालिकेने कोरोनाच्या काळात खर्च केलेत. पुणेकरांचे पैसे पुणेकरांसाठी केलेत. आम्ही सांगत नाही आम्ही केलेत, पण ही जबाबदारी राज्य सरकारची ना. सार्वजनिक आरोग्य जेव्हा प्रश्न निर्माण होतो या पॅन्डेमिकमध्ये सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असते. मग तेव्हा जगताप कुठे गेलते? का नाही गेले राज्य सरकारकडे पैसे आणायला? का नाही गेले बेड्सची संख्या वाढवायला? का नाही ससूनची व्यवस्था चांगली करून घेतली सरकारचं असतं? मला या फालतू राजकारणामध्ये पडायचं नाही. आणि पालिकेची जबाबदारी म्हणून बफर स्टॉक का नाही ठेवलं गेलं? नाही, मुळामध्ये याच्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून सगळं येतं. आजपर्यंत आम्हाला कधी सिरिंजची आवश्यकता लागली नाही ना, ती त्या वॅक्सिन सोबतच येतं. पण म्हणून आता आम्ही यांच्या भरोशा बसणार नाही. आज आम्ही ताबडतोब सगळ्या ज्या काही कंपनी आहेत जवळच्या त्या सगळ्यांचे मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांच्याशी संपर्क केलाय आणि आज सतत 2 दिवस झाले राज्य सरकारकडनं सिरिंज आल्या नाहीत. आज जर नाही आल्या तर आम्ही आमच्या खरेदी करणार, आम्ही तसा निर्णय घेतलाय. हे होते पुण्याचे महापौर यांनी प्रशांत जगताप जे माजी महापौर आहेत राष्ट्रवादी, त्यांनी जे आरोप केले होते त्याला अगदी सडेतोड प्रत्युत्तर दिलेलं आहे. आणि त्यांनी सांगितले जर राज्य सरकारने आम्हाला सिरिंज नाही दिल्या तर आम्ही उद्यापासून आमच्या हिमतीवर आमच्या पैशांनी मार्केटमधनं सिरिंज खरेदी करू आणि लसीकरण सुरळीत करू. आशा करूया सिरिंज मिळतील आज दुपारपर्यंत आणि उद्यापासून लसीकरण सुरू होईल. श्वेता. चंद्रकांत, एकतर दिवसागणिक आपला भारत देश हा लसीकरणामध्ये विक्रम करतोय एकेका दिवसाच्या, आणि दुसरीकडे आता पुण्यातल्या महापौरांनी सिरिंजेस नाहीत याचं खापर पूर्णपणे राज्य सरकारच्या डोक्यावरती फोडलेलं असलं तरी पुणेकर मात्र आजच्या दिवसाला मुकलेले आहेत लसीकरणाला. जिथे आजच्या एका दिवसात हजारो पुणेकरांचं लसीकरण झालं असतं ते मात्र वंचित राहिलेत, इतकं मात्र नक्की. हो, निश्चितच तसंच म्हणावं लागेल खेदानी इथं. खरं तर पुण्यातला लसीकरणाचा ट्रॅक आजवरचा खूप चांगला राहिलेला आहे. मी पहिला डोस 86% लोकांना दिला गेला आणि दुसरा डोस 42%, म्हणजे जवळपास 44 लाख लसीकरण झालेलं आहे. म्हणजे त्यातले 35 लाख लसीकरण हे फर्स्ट डोसचं आहे आणि 13 लाख लसीकरण हे सेकंड डोसचं आहे. म्हणजे यावरून पालिकेचा आतापर्यंतचा लसीकरणाचा ट्रॅक खूप चांगला आहे. पण आज केवळ सिरिंज नाही म्हणून लसीकरण, 1.5 रुपयाची सुई नाही म्हणून तुम्ही लस टोचू शकत नाही, ही नामुष्की आहे. जी चंद्रकांत, आणि खरोखरच यामध्ये सामान्य पुणेकरांचं नुकसान झालंय. ज्यांना आज लसीचे डोस घ्यायचे असतील, हजारो पुणेकरांचं आज लसीकरण झालं असतं ते मात्र बारगळलेलं आहे कुठेतरी, कारण सिरिंज नाही म्हणून आज लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागली आहेत आणि त्याचा फटका हा पुणेकरांना बसलाय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. पुढच्या बातमीकडे वळतोय आपण.
सरकारी नोकरीच्या माध्यमातून आपलं कुटुंब आणि समाजासाठी काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा प्रयत्न ज्यांनी केलेला होता, या सगळ्या संदर्भातल्या बातम्या आपण पाहणार आहोतच. मात्र अगदी एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा दुपारच्या बातम्या.